नमस्कार. एमके न्यूजमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत. मौड क्षत्रिय सोनार समाजाचा गणगौरव महोत्सव संपन्न. श्री मौड क्षत्रिय सोनार समाज अहिल्यानगर यांचा गणगौरव महोत्सव मोठ्या उत्सवात गंज बाजार येथे संपन्न झाला. हा उत्सवाचा 10वा दिवस. रोज कार्यक्रम होता, त्यांची सांगता झाली. यावेळी गोपाल वर्मा, श्री किसन मिरांडे, विजय सहदेव, ओमप्रकाश सहदेव, भरत जवडा, मदन मिरांडे, गोपाल खळबळ्या, प्रकाश मिरांडे, लक्ष्मीनारायण खळबळ्या, संजय वर्मा, अशोक वर्मा, भरत सहदेव, शुभम मिरांडे, संतोष कडेल, हेमंत बेवाळ, अशोक मिरांडे, किशोर भोमा, कन्हैयालाल कडेल, रुपेश वर्मा, स्वप्नील धुप्पड, सुमित वर्मा व समस्त मौड क्षत्रिय सोनार समाजांचे बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. गणगौरव महोत्सव म्हणजे शंकर पार्वती यांचा विवाह सोहळा होय. श्री मौड क्षत्रिय सोनार समाज हा गेले 45 वर्षापासून हा उत्सव नगरमध्ये करत आहे. या धार्मिक व सामाजिक सोहळ्याचे आयोजन श्री मौड क्षत्रिय युवा मंचचे अध्यक्ष व भारतीय जनता पार्टीचे चिटणीस गोपाल वर्मा यांनी व सर्व टीमने केले. दरवर्षी वधू पक्ष व वरपक्ष बदलत असून यावर्षी वरपक्ष बजरंग काशीनाथ गुरव सराफ, दालनाचे संचालक सागर संजय गुरव यांना व वधू पक्ष मुकेश लक्ष्मीनारायण खळबळ्या यांना हा मान मिळाला. हा शंकर पार्वती विवाह सोहळा मोठ्या उत्सवात व जल्लोषात संपन्न झाला. महिलांनी यावेळी परिसरातून मिरवणूक काढली होती. नंतर विवाह सोहळा संपन्न झाला. यावेळी श्री गोपाल वर्मा यांचा सत्कार समाजातील ज्येष्ठ कार्यकारिणी यांनी केला व नंतर महाप्रसाद भोजनाचे कार्यक्रमांची सांगता झाली. प्रतिनिधी महेश कांबळे, अहिल्यानगर. जागृति तू ऐसे ही हंसती खेलती रहे, ये भगवान से हमारी दुआ है. हमारे यहाँ पर जो 24 में कार्यरत कार्यकर्ता थी और जो विशेष पद पर थे उनका भी हमने यहाँ पे सम्मान किया है. अभी नेक्स्ट जो 2025 है यहाँ नाम लूंगी तो मंच पर आइए, उनका भी हम तालियों के साथ स्वागत करेंगे. नई नियुक्त और हमने तीसरा नाम लिया है भारती मिरांडे, इनको भी हमने पद पर लिया है इस बार, तो इनका भी तालियों के साथ स्वागत. क्षत्रिय स्वर्णकार समाजाचा जो कार्यक्रम असतो तो गणगौर महोत्सव असतो. हा गणगौर महोत्सव आम्ही फार चांगल्या रीतीने खूप सुंदर अशा उत्सव इथे साजरा करत असतो. या उत्सवामध्ये आमचे जे कार्यक्रमाचे महिला अध्यक्ष आहे माननीय सौ सुशीलाजी सहदेव आणि उपाध्यक्ष आहे माननीय सौ सुनीताजी सहदेव, तसेच मी सचिव जागृती रवीश मिरांडे इथे उपस्थित राहून या कार्यक्रमाची आम्ही देखभाल करत असतो. या कार्यक्रमामध्ये कुठल्या गोष्टी कमी आहे जास्त आहे हे सगळं आम्ही पाहतो आणि हा कार्यक्रम नेमका होळीच्या 7व्या दिवशी म्हणजे सप्तमीला, शीतला सप्तमीपासून हा कार्यक्रम आम्ही चालू करतो. इथे सर्व आमच्या समाजाच्या बाया इथे जमा होतात. नंतर डोक्यावर बोर घेऊन सगळ्या आमच्या या गावामध्ये आम्ही मिरवणूक काढतो आणि मिरवणूक काढत असताना काही गाणे म्हणतात, काही सजून धजून सगळ्या नवीन नवीन सुना इथे सजून धजून येतात आणि कार्यक्रम हा सर्वस्वी एकदम चांगल्या पद्धतीने केला जातो. त्यानंतर परत बोर घेऊन आम्ही इथून आम्ही गुरव काकूकडून इथून जेव्हा गोर घेऊन जातो तेव्हा परत इथेच गोर येते आणि या गोर आल्यानंतर आम्ही त्या गोरला पाणी वगैरे पाजणे इथे आम्ही असे कार्यक्रम ठेवतो. त्यानंतर ते सगळं झाल्यानंतर इथे गाणे गायले जाते. त्यानंतर इथे गेम होतात. काहीशा नवीन नवीन सुना ज्या आहेत त्या मस्ती वगैरे करतात किंवा ढोल वगैरे आणून आम्ही इथे डान्स करतो. बरेचसे आम्ही इथे कार्यक्रम पण आयोजित करतो आणि मग गणगौरच्या आदल्या दिवशी, लग्नाच्या आदल्या दिवशी तिथे आम्ही संगीत रचनेचा कार्यक्रम फार उत्साहात साजरा करतो. त्या कार्यक्रमामध्ये सर्व महिला फार उत्साहाने सहभागी होतात आणि उत्साहाने सहभागीच नाही होत तर तिथे काही त्यांचे ज्या कला आहे त्यांच्या त्या मंचवर येऊन त्या दाखवतात. तिथे आम्ही असे लहान मुलांचे छोटे छोटे प्रोग्राम ठेवतो किंवा तिथे लहान मुलांना डान्सचे जे प्रोग्राम असतात ते पण आम्ही इथे आयोजित करतो. कुणाला नाटक करायचं असते ते पण आम्ही इथे आयोजित करतो आणि त्या नाटकातून त्या डान्समधून प्रत्येकाला काहीतरी असं एक प्रेरणा मिळावी हे याची आम्ही विशेष असं लक्षता इथे घेत असतो. आणि त्यानंतर मग असे सुंदर सुंदर प्रोग्राम आम्ही बरेचसे आयोजित करतो आणि शेवटच्या दिवशी आमच्या इसरची आणि गोरची इथे आम्ही लग्न लावतो.
या लग्नामध्येही बरेच जण कार्यकर्ते इथे सहभागी होतात आणि सहभागी होत असताना ते सुद्धा या कार्यक्रमाचा एक आस्वाद म्हणून किंवा या कार्यक्रमाला शोभा यावी म्हणून तेही सुद्धा चांगल्या तऱ्हेने नटून थटून येतात आणि हा कार्यक्रम आम्ही बऱ्याचशा उत्साहाने साजरा करतो. नमस्कार. मेळ क्षत्रिय स्वर्णकार समाज या समाजामध्ये महिला अध्यक्षा अहिल्यानगरच्या महिला अध्यक्षा माननीय सौ सुशिलाजी सहदेव, तसेच या कार्यक्रमाच्या महिला उपाध्यक्षा माननीय सौ सुनीताजी सहदेव आणि तसेच या कार्यक्रमाच्या सचिव म्हणून माझी नियुक्ती म्हणजेच मी जागृती रवीश मिरांडे, त्यानंतर कोषाध्यक्ष सौ रेखाजी जेवढा, त्यानंतर अशा 4 कार्यकारिणी पण कार्यरत केलेल्या होत्या. त्यांचे नाव पण घेते मी. एक आहे निकिता जेवढा, दुसरी आहे श्रद्धा धुप्पड, तिसरी आहे रोशनी सहदेव आणि चौथी आहे सपना धुप्पड. असे 4 कार्यकारिणी पण कार्यरत करतात. त्या प्रत्येक वर्षी आम्ही 4 कार्यकारिणी नियुक्त करतो आणि मग प्रत्येक वर्षाला याच कार्यक्रमाच्या दिवशी त्यांना एक भेटवस्तू देऊन त्यांचा सन्मान करतो आणि पुढच्या वर्षीसाठी परत 4 कार्यकारिणी आम्ही आमच्या समाजातूनच नियुक्त करतो. श्री मेळ क्षत्रिय सोनार समाज हे आमचं गेले 45 वर्षापासून गणगौर महोत्सव हा कार्यक्रम म्हणजे विवाह आम्ही साजरा करतो, मोठ्या उत्साहात साजरा करतो. सोप्या भाषेत म्हणायचं म्हटल्यावर शंकर महादेव आणि पार्वती यांचं लग्न म्हणजे गणगौर महोत्सव. हे 10 दिवसाचा कार्यक्रम असतो. 9व्या दिवशी संगीत संध्याचा कार्यक्रम होतो आणि 10व्या दिवशी विवाह सोहळा सगळं संपन्न होतो. आणि ते जसं आपण लग्न करत असतो त्याच पद्धतीने आम्ही समाजाचं हे सगळं लग्न होत असतो. त्यानंतर जेवण आणि अल्पोपहार, परत डान्स, शंकर पार्वतींचं विवाह साजरं करताना त्यात वेगवेगळे देखावे दाखवणे, हे सगळं मेळ क्षत्रिय सोनार समाज हे गेले 45 वर्षापासून करत आहे. जय श्रीराम. नमस्कार, मी सागर संजय गुरव. मी खूप धन्यवाद करतो गोपालजी वर्मा आणि संपूर्ण मेळ क्षत्रिय समाजाचा की आम्हाला या लग्नामध्ये सोहळ्यामध्ये सामील करून वधूपक्ष या बाजूने आम्हाला लग्नाकरता आमंत्रित करून सन्मान दिल्याबद्दल आणि आमचे भाग्य समजतो की आम्ही आम्हाला परत घ्यायचं. सागर संजय गुरव, गोपालजी वर्मा आणि मेळ क्षत्रिय समाज यांचा मी मनापासून धन्यवाद करतो की आम्हाला या लग्न सोहळ्यामध्ये भव्य दिव्य लग्न सोहळ्यामध्ये आम्हाला सामील करून वधूपक्ष या बाजूने आम्हाला उभा राहायची संधी मिळाली आणि आज आम्हाला खूप आनंदाचा दिवस असा मनापासून वाटतोय. परत एकदा खूप धन्यवाद. मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन. मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन. सुटेचा आनंद लुटू झाडी हिरवीगार, प्राणी पक्षी कारंजे धबधब्याची धार. ला 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 ला. विरंगुळा विसाव्याचे बेतू क्षण, मौज मजा मस्ती मध्ये रमते मन. निसर्गात नंदनवन साई बन. टेन्शन पासून राहू दूर, आनंद घेऊ पुरेपूर. हुरडा पार्टी वनभोजन या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईबन.